मोशी दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मागणी। मोशी दुर्घटनेस जबाबदार ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली। त्याचबरोबर या दुर्घटनेग्रस्तांविषयी दुःख व्यक्त केले आहे। मोशी प्रकल्पात किती उंचीपर्यंत कचऱ्याचा ढीग साठवण्याची परवानगी होती आणि प्रत्यक्षात किती मोठा ढीग तयार झाला, याला कारणीभूत कोण आहेत, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकल्पाचे ऑडिट होण्याची गरज आहे। खासदार डॉक्टर कोल्हे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा एक व्हिडिओ जारी केला असून यात ते मानेला पट्टा लावलेले दिसत आहेत। पाठीच्या आणि मणक्याचे दुखणे सध्या खूपच बळावले असल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रवासावर मर्यादा आहेत। त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाठीवर हात ठेवता येणार नाही, याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे। कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत पडली या दुर्घटनेबाबत आपणास संबंधित विभागाशी सातत्याने संपर्कात असून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आहोत। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण तिथे भेट देणे ही नागरिकांची अपेक्षा रास्त असून त्यात काही वावगे नाही, परंतु मणक्याचे दुखणे बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत। तरीसुद्धा या संपूर्ण दुर्घटनेचा आपण सातत्याने फॉलोअप घेत आहोत। अतिवृष्टीमुळे घडलेल्या त्या दुर्घटनेत एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यापैकी जवळपास 14 ते 15 जणांची सुटका करण्यात आली असून ते सर्व 14 जण सुरक्षित आहेत। दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला असून आणखी 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत। NDRFचे इमारतीच्या आजूबाजूच्या कचऱ्याचा दूर करून इमारतीच्या मागच्या बाजूने कट करून आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। लवकरच उर्वरित सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात या पथकाला यश येईल, असा विश्वासही व्यक्त करून खासदार डॉक्टर कोल्हे यांनी अद्यापही अडकलेल्या 8 जणांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली। बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत। घटनास्थळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे मिथेन या विषारी वायूचे प्रमाण जास्त असून ऑक्सिजनची कमतरता आहे। ही बाब बचाव पथकासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकते। तरीही NDRFचे पथक अथकपणे काम करत आहे। या दुर्घटनेबाबत खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की जो कचऱ्याचा डोंगर होता त्याला 25 मीटरची परवानगी असतानाही 30 ते 35 मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या कचऱ्याचा डोंगर कसा काय उभा राहिला। त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचे कारण सांगितले। त्या संदर्भात गंभीर मुद्दा उपस्थित करताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना प्रशासनाला दिली होती का, असा सवाल विचारला। तसेच महापालिकेचे शहर अभियंता आहेत जे पर्यावरण विभाग बघतात, त्यांचीही नैतिक जबाबदारी निश्चित ही होणे गरजेचे असल्याचे नमूद करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी केली। तसेच पुढे म्हणाले की या कचरा प्रकल्पासंदर्भात MPSCने वारंवार सूचना देऊनही पालिका प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे। पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या टॅक्सचे शेकडो हजारो कोटी रुपये बायोमायनिंगच्या प्रकल्पावर खर्च केलेले असल्याने बायोमायनिंगचे नेमके सध्या कायच केलं याचा ऑडिटही होणे गरजेचं आहे, असे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी म्हटले आहे। कारण ही दुर्घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत। मोशी परिसरातील नागरिकांना सातत्याने हा त्रास सहन करावा लागतोय। परिसरामधल्या हवेमध्ये वाढत असणारा मिथेन या विषारी वायूचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा सुद्धा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आलेला आहे, असे सांगून खासदार डॉक्टर कोल्हे यांनी संबंधित कर्तनदारावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यात जे कोणी जबाबदार अधिकारी कंत्राटदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत कोसळण्याची म्हणजे जी दुर्घटना घडलेली आहे या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून अनेक बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या। नागरिकांनी ही अपेक्षाही व्यक्त केली। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे व्हिजिट देणं ही अपेक्षा देखील व्यक्त केली, परंतु मणक्याचं दुखणं बळावल्यामुळे काही दिवस प्रवासावर मर्यादा आहेत। पण या संपूर्ण दुर्घटनेचा मी सातत्यानं फॉलोअप घेतोय की
एकूण 23 जण हे जे ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यातल्या जवळपास 14-15 जणांची सुटका करण्यात आली. 14 जण सुरक्षित आहेत. 1 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे आणि आणखी 8 जण यामध्ये अडकलेले आहेत. यामध्ये खरं तर कॅन्टिलिव्हर टाईपने ही इमारत कोसळलेली असल्यामुळे हे 8 जण तळमजल्याकडे जिकडे पॅन्ट्री होती त्या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफने इमारतीच्या आजूबाजूचा कचरा दूर केलेला आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने कट करून आत शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कालही स्निफर डॉग असतील, लाईव्ह डिटेक्टर मशीन असतील, हे करण्याचा प्रयत्न होता. बचाव कार्यामध्ये नक्कीच अडचण आहे कारण या कचऱ्याच्या ढिगामुळे मिथेन वायूचं प्रमाण हे जास्त आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे आणि रेस्क्यू टीमसाठी सुद्धा ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. आणि असं असताना सातत्यानं हे बचाव कार्य सुरू आहे. हे 8 जण जे अडकलेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा मी प्रार्थना करतो. पण या निमित्तानं अनेक प्रश्न जे उभे राहतात, हे प्रश्न महत्वाचे हेच आहेत की जो कचऱ्याचा डोंगर होता, ज्याला परमिसिबल लिमिट आपण म्हणतो ती 25 मीटरची आहे, असं असताना हा 30-35 मीटरपेक्षाही जास्त उंचीचा कचऱ्याचा डोंगर होता का? या संदर्भातला धोका माननीय आयुक्तांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मग अशा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना ही प्रशासनाला होती का? याचबरोबरीनं महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत, जे पर्यावरण विभाग बघतात, यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सदर अधिकाऱ्यांवर हा व्हायलाच हवा कारण या कचरा प्रकल्पासंदर्भात एमपीसीबीने वारंवार सूचना देऊन सुद्धा पालिकेनं नेमकी काय कारवाई केली हा मुद्दा या निमित्तानं येतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडकरांचे टॅक्सचे शेकडो हजारो कोटी रुपये बायोमायनिंगच्या प्रकल्पावर खर्च केलेले असताना नेमकं बायोमायनिंगने काय साध्य केलं याचं ऑडिट हे सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण ही दुर्घटना घडल्यानंतर हे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत, पण मोशी परिसरातल्या नागरिकांना सातत्यानं हा त्रास सहन करावा लागतोय. मोशी परिसरामधल्या हवेमध्ये वाढत असणारं मिथेन या विषारी वायूचं प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा सुद्धा मुद्दा यामुळे ऐरणीवर आलेला आहे. संबंधित कंत्राटदारावर देखील ज्या दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि रेस्क्यू ऑपरेशन ही आत्ता प्रायोरिटी आहे. रेस्क्यू ऑपरेशन हे निर्विघ्न हे पार पाडलं जावं, पण त्याचबरोबरीनं या संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यात जे कोणी जबाबदार अधिकारी असतील, या प्रकल्पाच्या संदर्भामधले जे कंत्राटदार असतील, यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी ही माझी मागणी आहे. त्याच पद्धतीनं या 8 जण जे अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्यांच्या सुखरूपतेसाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.